14. चतुर शेतकरी. एका गावात दीनदयाळ नावाचा शेतकरी राहत होता. त्याला 2 मुले होती. ती फारच आळशी होती. दीनदयाळ आता म्हातारपणामुळे थकला होता. एके दिवशी त्याने आपल्या 2 मुलांना जवळ बोलवले आणि त्यांना सांगितले, मुलांनो, आता मी जास्त दिवस जगणार नाही. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या शेतात मी खूप धन पुरून ठेवलं आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही दोघांनी मिळून शेत खोदा आणि ते वाटून घ्या. 2 मुले आनंदी झाली. पुढे काही दिवसांनी दीनदयाळ मरण पावला. वडिलांच्या मृत्यूनंतर 2 मुलांना शेतातल्या धनाची आठवण झाली. ते दोघं कुदळ घेऊन शेतात गेले. दोघांनी मिळून शेत खोदले, पण धन काही मिळालं नाही. दुसरं शेत खोदलं, तिथंही त्यांना धन मिळालं नाही. असं करता करता 3रं 4थं शेत खोदलं, तरी त्यांना धन मिळालं नाही. 2 मुलं उदास होऊन घरी परत आली. त्यांच्या शेजारी हरदयाळ राहत होते. ते दीनदयाळ यांचे चांगले मित्र होते. त्यांना आपल्या मित्राची मुले उदास झालेली दिसली. त्यांनी त्याचे कारण विचारले. त्यावर मुलगा म्हणाला, वडिलांनी सांगितलं होतं की शेतात खूप धन पुरून ठेवलंय, पण निश्चित कुठे ठेवलंय ते मात्र सांगितलं नाही. आम्ही दोघांनी 4ही शेते खोदली, पण धन काही मिळालं नाही. त्याची आम्हाला आता खूप आवश्यकता आहे. हे ऐकून हरदयाळांना वाईट वाटले. ही मुलं खूप आळशी आहेत हे त्यांना माहित होतं. निराश होऊ नका, आता लवकरच पाऊस पडेल. दोघांनी मिळून शेतात पेरणी करा. नुसते रिकामे बसून काय फायदा होणार आहे? हरदयाळांनी त्यांना समजावले. 2 मुलांनी विचार केला की हरदयाळ काका योग्यच सांगत असणार. दोघांनी शेतीचं काम सुरू केलं. खूप कष्ट करून बी पेरलं. थोड्याच दिवसात शेतात चांगलं पीक दिसू लागलं. जे जे शेती पाहत होते ते खुश होत होते, त्यांची स्तुती करत होते. पिकांची कापणी झाली. धान्य बाजारात विकलं गेलं. 2 मुलांना खूप पैसे मिळाले. ते दोघे अतिशय आनंदाने घरी आले. हरदयाळांना ही गोष्ट समजली. त्यांनाही आनंद झाला. त्यांनी दोघांना एके दिवशी बोलावून घेतले आणि म्हणाले, तुमच्या वडिलांच्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला नाही. शेतामध्ये तुमच्या वडिलांनी सोनं चांदी पुरून ठेवलं नव्हतं. ते कष्टातून मिळवायचं होतं. तुम्ही शेत खोदून काढलं, त्यातून तुम्हाला आज खरं धन मिळालं. अशाच प्रकारे कष्ट करा आणि धन मिळवा. कष्टाचं फळ नेहमी चांगलं असतं. त्या मुलांना वडिलांच्या बोलण्याचा अर्थ कळला आणि ते आनंदाने राहू लागले.不